Hello and welcome to the next session of this reproduction in lower and higher animals. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा पार्ट आपण पाहतोय. याच्यामध्ये आता आपल्याला याच्या अगोदर आपण याच्यामध्ये जस्ट इंटरनल जेनिटॅलियामध्ये टेस्टिस हा प्रायमरी पार्ट एक्सटर्नल आणि इंटरनल बघितला. त्याच्यानंतर डक्ट्स बघितले, इपिडर्मिस, वास डेफरन्स, इजॅक्युलेटरी डक्ट आणि युरेट्रा. आता याच्यानंतरचा पार्ट आपल्याला बघायचा आहे तो म्हणजेच सेमिनल वेसिकल, ज्याला आपण ग्लँड्युलर पार्ट म्हणतो. ॲक्सेसरी ग्लँड्स इन मेल सिस्टीम, ॲक्सेसरी सेक्स ग्लँड्स. 3 महत्वाच्या ग्रंथी आहेत. त्याच्यामध्ये पहिली जी ग्लँड आहे नंबर 1 पाहणार आहे आपण, ती म्हणजे सेमिनल वेसिकल. नंबर 2 पाहायचे आहेत, इथं दाखवलेले आहे प्रोस्टॅटिक ग्लँड. आणि नंबर 3 जी ग्लँड आहे ती या ठिकाणी ग्रंथी असतात, पी साईजच्या दोन्ही बाजूला असतात. ही ग्लँड पाहणार आहे. नंबर 3 याला म्हटलं जातं काउपर्स ग्लँड किंवा बल्बो युरेथ्रल ग्लँड्स. काउपर्स ग्लँड किंवा बल्बो युरेथ्रल ग्लँड नंबर 3. ह्या 3 महत्वाच्या ग्रंथी आपल्याला बघायच्या. सेमिनल वेसिकल, प्रोस्टेट ग्लँड आणि काउपर ग्लँड. नंबर 1 आपल्याला बघायची आहे ती म्हणजे सेमिनल वेसिकल. सेमिनल वेसिकल. ओके. आता ही जी सेमिनल वेसिकल आहे, या ग्रंथी इथं दाखवलेल्या आहेत. एक डाव्या साईडला असते, एक उजव्या साईडला असते आणि युरिनरी ब्लॅडरच्या खालच्या बाजूला, म्हणजे पेअर्ड आहे. लेफ्ट अँड राईट. बिलो युरिनरी ब्लॅडर, ह्या युरिनरी ब्लॅडरच्या खालच्या बाजूला असतात. युरिनरी ब्लॅडर, राईट. या जर बघितल्या तर जनरली हॉलो आहेत, व्हाईट ग्लँड्स असतात. सो हॉलो and white glands. जनरली याची जर लांबी बघितली, सो लेंथ अबाउट 5 सेंटीमीटर. या काय करतात, तिचा स्मॉल डक्ट असतो, ती इजॅक्युलेटरी डक्ट मध्ये ओपन होतात. सो ओपन इनटू इजॅक्युलेटरी डक्ट. हे इजॅक्युलेटरी डक्ट मध्ये ओपन होतात. काय तयार करतात, सेमिनल फ्लुइड तयार करतात. सो सिक्रीट सेमिनल फ्लुइड. नावावरून लक्षात ठेवायचं, सेमिनल ग्लँड, सेमिनल फ्लुइड हे सिक्रेट करतात. आता हे सिक्रेट करतात, हे त्याचं मेन फंक्शन आहे, फॉर्मेशन ऑफ सेमिनल फ्लुइड. या सेमिनल फ्लुइड मध्ये 3 महत्वाचे घटक असतात. एक फ्रुक्टोज असतो, दुसरं ज्यात फायब्रिनोजेन असतो, फ्रुक्टोज असतो, फायब्रिनोजेन असतो आणि ज्याला आपण प्रोस्टॅग्लॅंडिन म्हणतो. सो फ्रुक्टोज, फायब्रिनोजेन आणि नंबर 3 आहे प्रोस्टॅग्लॅंडिन. ग्लॅंडिन. हे 3 सेमिनल फ्लुइड मध्ये असतात. सो सेमिनल फ्लुइड कंटेन्स 3 इम्पॉर्टंट सबस्टन्सेस, फ्रुक्टोज, फायब्रिनोजेन अँड प्रोस्टॅग्लॅंडिन. हा एक युनिक सबस्टन्स असतो की तो बॉडीमध्ये फक्त आणि फक्त या फिमेल बॉडीमध्ये कुठेही नसतो. तो जनरली सिमेन मध्येच असतो. फ्रुक्टोज म्हणजेच एखादा रेप विक्टिम असेल त्याला आयडेंटिफाय करण्यासाठी फ्रुक्टोज टेस्ट घेतली जाते. सो फ्रुक्टोज इज युज्ड ॲज अ फूड ॲज वेल ॲज एनर्जी. फूड सोर्स, गिव्स एनर्जी. स्पर्मला मोटिवेट होण्यासाठी एनर्जी लागते, मोटाईल होण्यासाठी. ती एनर्जी फूड सोर्स मधून मिळते आणि ते फूड सोर्स म्हणून काय वापरलं जातं, फ्रुक्टोज. ओके.
This fibrinogen is useful for coagulation of semen, so it convert into thick semen. So coagulation of semen. Okay, and this prostaglandin is useful for the contraction or stimulate the contraction, reverse peristalsis of this uterus and vagina to move the sperm towards the egg. So these promote or promote contraction, that means reverse peristalsis, contraction, याला आपण असंही म्हणूया रिव्हर्स पेरिस्टाल्सिस, पेरिस्टाल्टिक मूवमेंट म्हणतो, which help to pass the sperm towards egg. So these three substances are very important. Ask for NEET, CET, even both. So seminal fluid consists of fructose, useful as a food or energy source, fibrinogen, coagulation of semen, prostaglandin, promote contraction of uterus and vagina to transfer the sperm towards the egg. So contraction of muscular contraction, याला आपण रिव्हर्स पेरिस्टाल्सिस म्हटलं, of vagina and uterus. That means movement of sperms towards, help in movement of sperm towards the egg. So movement of sperms towards egg. Okay, so this is about first gland. Which one? Seminal vesicles. आता या सेमिनल वेसिकल्स पेअर्ड आहेत, युरिनरी ब्लॅडरच्या खालच्या बाजूला आहेत, हॉलो व्हाईट ग्लँड आहेत, लेंथ इज अबाउट 5 सेंटीमीटर आहे, ओपन इनटू इजॅक्युलेटरी डक्ट, सिक्रीट, मेन फंक्शन आहे सेमिनल फ्लुइड, फ्लुइड कन्सिस्ट ऑफ फ्रुक्टोज, फायब्रिनोजेन, प्रोस्टॅग्लॅन्डिन. त्याची स्पेशल फंक्शन्स बघितली. मेन फंक्शन आहे सिक्रीशन ऑफ सेमिनल फ्लुइड इज द मेन फंक्शन ऑफ द सेमिनल ग्लँड. अँड हे जर आपण सिमेनचं एकूण सिक्रीशन बघितलं तर इट कन्स्टिट्यूट अबाउट 60% ऑफ दिस टोटल व्हॉल्यूम ऑफ सीमेन. सो सेमिनल फ्लुइड contribute about 60% of total volume of semen. इम्पॉर्टंट पार्ट आहे. 60% कॉन्ट्रीब्युशन असतं टोटल सिमेनच्या व्हॉल्यूमच्या, 60% कॉन्ट्रीब्युशन असतं. सो दिस इज द इम्पॉर्टंट फॉर नीट अँड सीईटी. नंबर 1 ग्लँड बघितली आपण, सेमिनल वेसिकल. ओके, सो एक्सेसरी मेल सेक्स ग्लँड. इन्फॉर्मेशन्स आहेत, या इन्फॉर्मेशन नोट करा. ओके, नेक्स्ट ग्लँड आपल्याला बघायचे आहे ती म्हणजे प्रोस्टेट ग्लँड. इथं ब्ल्यू कलरने दाखवलेले सर्क्युलर अशा लोबड फॅशन मध्ये असते. नंबर 2 प्रोस्टेट ग्लँड. एक्सेसरी मेल सेक्स ग्लँड. हे मात्र सिंगल आहे.
लार्ज आहे, made up of lobes, 20 to 30 lobes. हे जे लोब्स असतात हे लोब्स आहेत, 20 to 30 लोब्सनी तयार झालेली असते. बिलो युरिनरी ब्लॅडर, ह्या युरिनरी ब्लॅडरच्या खालच्या बाजूला असते. युरिनरी ब्लॅडर, ओके. ह्या प्रोस्टॅटिक युरेट्राच्या सराउंडिंग असते. सो सराउंड दी युरेट्रा, युरेट्रा ही काय तयार करते तर प्रोस्टॅटिक फ्लुइड तयार करते, सिक्रीट. ह्याचं मेन फंक्शन आहे सिक्रीट प्रोस्टॅटिक फ्लुइड. Prostatic fluid. This prostatic fluid is white milky. Contribute 30% of total semen. Slightly acidic असतं. ऍसिडिक नेचर असतं. सेमिनल फ्लुइड अल्कलाइन असतं, हे ऍसिडिक असतं. याच्यामध्ये जे वेगवेगळे घटक असतात त्याच्यामध्ये एक सायट्रिक ऍसिड असतं, कन्सिस्ट ऑफ सायट्रिक ऍसिड. ऍसिड फॉस्फेटेज एन्झाइम आहे, फॉस्फेटेज अँड अदर एन्झाइम्स पण असतात. याला आपण प्रोस्टॅटिक फ्लुइड म्हणतो. प्रोस्टॅटिक फ्लुइड आहे आणि हे काय काम करतं तर डिक्रीज ऍसिडिटी इन व्हाजाइन ऑफ द फिमेल. सो डिक्रीज ऍसिडिटी इन vagina of female. So these three important substances are asked for NEET, CET, even board. So single आहे, large आहे, lobed आहे, below urinary bladder, surround the urethra, secrete prostatic fluid is the main function. Fluid is white, milky, 30%, slightly acidic, citric acid, acid phosphatase and enzymes असतात. Decrease acidity in vagina of female is the main function. So this is the accessory gland number 2 called as prostate gland. So these are the seminal vesicle and it is the prostate gland. आता शेवटची ग्रंथी बघायची आपल्याला काउपर्स ग्लँड नंबर 3 बघायची आहे. काउपर्स ग्लँड, काउपर ग्लँडची पण माहिती आपण पाहणार आहे, पण त्याच्या अगोदर हे प्रोस्टॅटिक ग्लँड आहे याची इन्फॉर्मेशन लिहून घ्या. ओके, चलो नंबर 3 इथं दाखवलेलं आहे. पी साईडच्या असतात, दोन्ही साईडला असतात युरेट्राच्या काउपर्स ग्लँड्स. काउपर्स ग्लँड्स नंबर 3. यांना अदर नेम असंही म्हटलं जातं बल्बो युरेथ्रल ग्लँड्स, ऑल्सो कॉल्ड एज बल्बो युरेथ्रल ग्लँड्स. इम्पॉर्टंट फॉर नीट, सीईटी. बल्बो, बल्ब लाईक स्ट्रक्चर आहे, स्मॉल, युरेट्राच्या दोन्ही साइडला असतात, सो कॉल्ड एज बल्बो युरेथ्राइल ग्लँड्स. सो दे आर पेअर्ड, दोन आहेत, लेफ्ट अँड राईट. स्मॉल अँड पी साइज, स्मॉल अँड पी साइज.
at either side of urethra. Side of urethra. Open into urethra. युरेट्रा मध्ये ओपन होतात. सो ओपन इंटू युरेट्रा. फंक्शन काय करते हेही बघूया आपण. सिक्रेशन ऑफ काफर्स फ्लुइड किंवा बल्बो युरेथ्रियल फ्लुइड म्हटलं होतं. सो सिक्रेट काफर्स फ्लुइड. ग्लँड वरून लक्षात ठेवायचं. सेमिनल वेसिकल, सेमिनल फ्लुइड, प्रोस्टेट ग्लँड, प्रोस्टॅटिक फ्लुइड, काउपर्स ग्लँड, काउपर्स फ्लुइड किंवा बल्बो युरेथ्रल फ्लुइड. आता हे जे असतं याचं एकूण कॉन्ट्रीब्युशन. सो इट कॉन्ट्रीब्यूट अबाउट 5% of the total semen. 5% कॉन्ट्रीब्युशन असतं टोटल सेमेनच्या. It acts as a lubricant during copulation. So it acts as lubricant, decrease the friction, lubricant during copulation. So act as a lubricant is the important for MCQ. So this is the function. So bulbourethral gland आहेत इथं दाखवलेले आहेत. युरेट्राच्या दोन्ही साइडला आहेत. पेअर्ड आहेत, स्मॉल आहेत, पी साइज आहेत. आयदर साइड ऑफ युरेट्रा आहे. ओपन इनटू युरेट्रा आहे. सिक्रेट दी काउपर्स फ्लुइड आहे. कॉन्ट्रीब्यूट अबाउट 5% ऑफ टोटल सेमेन and act as a lubricant. So these are the three important accessory sex glands: seminal vesicle, prostate gland and Cowper's gland. This fluid of these three glands with semen with sperms collectively form the semen, that means male reproductive fluid. Okay, हे आपण शॉर्ट नोट मध्ये नेक्स्ट बघणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला एक्सटर्नल जेनायटल ऑर्गन्स बघायचे आहेत मेल सिस्टीमचे. हाही पार्ट आपल्याला पाहायचा आहे, परंतु त्याच्या अगोदर ही जी काउपर्स ग्लँड आहे याची इन्फॉर्मेशन नोट करा. ओके, नेक्स्ट शॉर्ट नोट आपल्याला बघायची आहे ती म्हणजेच सेमेन. ग्लँड्स पार्ट हा क्लिअर झालेला आहे. याच्यानंतरचा पार्ट आपल्याला बघायचे शॉर्ट नोट विचारले जाते किंवा MCQ विचारले जातात. ओके, यालाच मेल रिप्रोडक्टिव्ह फ्लुइड असेही म्हटलं जातं. मेल reproductive fluid is a viscous fluid. Viscosity असते, alkaline nature, alkaline fluid आहे. याच्यामध्ये pH जर बघितला, so its pH is about 7.2 to 7.7 इथपर्यंतचा pH असतो, म्हणजे अल्कलाइन pH असतो. 7.7 7.2 to 7.7 pH असतो. सो नॉर्मल व्हॉल्यूम is about 2.5 to 4 ml. 4 ml. 4 ml volume consists of, so this 4 ml volume consists of about 300
It consists of about contains 300 up to 400 millions of sperms. म्हणजे हे जे फ्लुइड आहे या फ्लुइड मध्ये हा जो त्याचा नॉर्मल व्हॉल्यूम आहे 2.5 to 4 ml एवढ्या व्हॉल्यूम मध्ये 300 to 400 मिलियन स्पर्म्स असतात. इम्पॉर्टंट आहे हा नॉर्मल व्हॉल्यूम इम्पॉर्टंट आहे. पीएच महत्वाचा आहे त्याचा. अल्कलाइन नेचर महत्वाचा आहे. विस्कस फ्लुइड आहे. व्हाईट मिल्की कलरच असतं. व्हाईट मिल्की. याच्यामध्ये जे सिक्रिशन असतं या सिक्रिशन मध्ये काय काय असतं. इट कंटेन्स सेमिनल फ्लुइड. सेमिनल वेसिकलने तयार केलेलं लिक्विड असतं सेमिनल फ्लुइड ते असतं. प्रोस्टेट फ्लुइड असतं. काउपर्स फ्लुइड असतं. इपिडिडायमिस मधून सिक्रेट केलेलं फ्लुइड असतं. सो इपिडिडायमल फ्लुइड अँड स्पर्म्स. आणि या सगळ्यांचे मिळून तयार होतं सीमेन ज्याला मेल रिप्रोडक्टिव्ह फ्लुइड म्हटलं जातं. इट इज इजॅक्युलेटेड during sexual intercourse called as coitus. याला म्हटलं जातं coitus. So this is also important. Coitus. Okay. So this is about male reproductive fluid called as semen. So male reproductive fluid आहे, viscous fluid आहे, alkaline nature आहे, pH is about 7.2 to 7.7. Normal volume असतो 2.5 to 4 ml. स्पर्म काउंट असतो तो 300 to 400 मिलियन स्पर्म्स असतात 4 ml मध्ये. व्हाईट मिल्की कलर असतो. सेमिनल फ्लुइड, प्रोस्टेट फ्लुइड, काउपर्स फ्लुइड, इपिडिडायमल फ्लुइड, स्पर्म सगळ्यांना एकत्रित म्हणायचं सेमेन. आणि इजॅक्युलेशन होतं याला म्हटलं जातं कॉयटस. सो दिस इज अबाउट सेमेन. ओके. राइट डाउन कॅरेक्टरिस्टिक्स. फंक्शन बघूया. फंक्शन्स ऑफ सेमेन. आपण त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स बघितल्या. याचं फंक्शन काय काय. एक पहिला आहे नरिशमेंट. नरिशमेंट टू दी स्पर्म. फूड सप्लाय करतं. सप्लाय फूड म्हणजे नरिशमेंट. ओके. देन न्यूट्रलाइजिंग ऍसिडिटी कमी करतं. सो डिक्रीज ऍसिडिटी म्हणून किंवा न्यूट्रलाइजिंग ऍसिडिटी. इन vaginal fluid. कारण याच्यात बेसिक सबस्टन्सेस असतात जसं की Ca++ आहे, बायकार्बोनेट्स आहे, कार्बोनेट्स. हे बेसिक सबस्टन्सेस आहेत. आणि ऍसिड बेस एकत्र आले की आपल्याला माहित आहे न्यूट्रलायझेशन होतं, डिक्रीज होतं, न्यूट्रल होईल. आणि ऍक्टिव्हेशन ऑफ स्पर्म मुवमेंट. सो ऍक्टिव्हेशन of
sperm movement. म्हणजे 3 important function आहे: nourishment, decrease acidity and activation of sperm movement are the main functions of this semen, that means male reproductive fluid. Okay, त्या मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मधला सगळ्यात शेवटचा पार्ट आपल्याला पाहायचा आहे, ते म्हणजे एक्सटर्नल जेनिटॅलिया. शेवटचा पार्ट डी पार्ट पाहायचा आहे. बघा, पहिल्यांदा प्रायमरी सेक्स ऑर्गन टेस्टिस बघितलं, त्याच्यानंतर बी डक्ट्स पाहिले, सी ग्लँड्स बघितले. आता डी पार्ट आपल्याला बघायचा आहे, ते म्हणजे एक्सटर्नल जेनिटॅलिया. एक्सटर्नल जेनिटॅलिया. याच्यात दोन महत्वाचे आउटसाइड बॉडी पार्ट असतात. दोन महत्वाचे पार्ट आहेत, एक म्हणजे पेनिस आणि दुसरं म्हणजे स्क्रोटल सॅक. सुरुवातीला आपण याच्यातला नंबर 1 पार्ट बघणार आहे. सो पेनिस. So the part present outside body called as external genitalia. So outside body called as external genitalia. So it is a male copulatory organ. Male copulatory organ. It is single and pendulum organ. Single and pendulum organ. सिंगल ऑर्गन आहे, पेंडुलम ऑर्गन आहे. हे जे दाखवलेला पार्ट आहे त्याला म्हटलं जातं पेनिस. सिंगल अँड पेंडुलम ऑर्गन. इकडे लेबल करूया, इकडे आपल्याला माहिती लिहायला बरं पडेल. सो दिस इज द पेनिस. ओके, सिंगल पेंडुलम ऑर्गन. सिलेंड्रिकल आहे, मस्क्युलर आहे. सो सिलेंड्रिकल अँड मस्क्युलर. मसलने तयार झालेला आहे, मस्क्युलर टिश्यूने असतात. याच्यामध्ये 3 महत्वाचे मस्क्युलर बंडल्स असतात. सो मेड अप ऑफ 3 बंडल्स ऑफ इरेक्टाइल मसल्स. Bundles of erectile muscles. 3 महत्वाचे बंडल असतात इरेक्टाइल मसलचे. नंबर 1 असतो एक कर्पोरा कॅव्हर्नोसा. कर्पोरा कॅव्हर्नोसा नंबर 1. कर्पोरा कॅव्हर्नोसा. हे जे आहेत हे 2 असतात आणि व्हेंट्रोलॅटरल साइडला असतात. सो 2 पोस्टेरिओ लॅटरल किंवा व्हेंट्रोलॅटरल म्हटलं जातं. सो 2 पोस्टेरिओ लॅटरल साइडला असतात आणि पोस्टेरिओ लॅटरल टिश्यूनी तयार झालेले असतात. सिंगल जो असतो याला म्हटलं जातं कॉर्पस स्पॉन्जिओसम नंबर 2. कॉर्पस स्पॉन्जिओसम. हा मात्र सिंगल असतो आणि मेडियन असतो. डॉर्सल साइडला मेडियन असतो वरच्या बाजूला. जसं की बघा, हे 2 आहेत, हे पोस्टेरिओ लॅटरल आहेत, याला म्हटलं जातं आपण कॉर्पस कॅव्हर्नोसा. आणि याच्यावरती हा एक बंडल असतो मेडियम. किंवा हे असं कन्सिडर करा, हे 2 पोस्टेरिओ लॅटरल आहेत आणि याच्यावरती हा एक असतो. हा जो आहे कॉर्पस स्पॉन्जिओसम आहे. खालचे 2 आहेत त्याला कॉर्पस कॅव्हर्नोसा म्हटलं जातं. हे पोस्टेरिओ लॅटरल आहेत आणि हा मेडियन साइडचा असतो. आणि ह्या मेडियन मधून ही युरेट्रा पास झालेली असते. सो contains urethra.
कंटेन्स युरेट्रा. याच्यातून ही युरेट्रा पास झालेली असते. इथं युरेट्रल मॅट्रियस किंवा ऑरिफाइस असतं. ओके. त्याच्यानंतर हा जो स्वेलन पार्ट असतो इथला, दिस स्वेलन पार्ट इज कॉल्ड ॲज ग्लान्स पेनिस. So, glans penis is a swollen part असतो, टिपला असतो, मेजर साइट ऑफ सेक्सुअल स्टिम्युलेशन at tip. So is major site of sexual stimulations. सेक्सुअल स्टिम्युलेशनची मेजर साइट असते. लाईक क्लायटॉरिस ऑफ द फिमेल आपण नेक्स्ट पार्ट मध्ये पाहणार आहे, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये. याच्यावरती स्किनचा लूज फोल्ड असतो, कव्हर्ड बाय लूज फोल्ड ऑफ द स्किन कॉल्ड ॲज फोरस्किन किंवा प्रीप्यूस. स्किनला म्हटलं जातं, बाहेरचा स्किनचा पार्ट आहे, याला म्हटलं जातं फोरस्किन किंवा प्रीप्यूस. कॉल्ड ॲज फोरस्किन किंवा प्रीप्यूस. सो फोरस्किन, प्रीप्यूस, the loose skin fold folds on glans penis. So this is foreskin, prepuce, glans penis are important for NEET, CET, even board. So this is about external genitalia. मतलब फर्स्ट पार्ट बघितला. पेनिस इज अ मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन, सिंगल पेंडुलम ऑर्गन आहे, सिलेंड्रिकल अँड मस्क्युलर आहे, 3 बंडल ऑफ इरेक्टाइल टिश्यूनी तयार झालेला आहे. कर्पोरा कॅव्हर्नोसा 2 बंडल असतात, पोस्टेरिओ लॅटरल साइडला असतात. कॉर्पस स्पॉन्जिओसम सिंगल मेडियन असतो, कंटेन्स युरेट्रा ॲट मिडल पार्ट. टिप is a swelling called as a glans penis and it is covered by a loose skin fold called as foreskin or prepuce. So this is the penis. काय फंक्शन करेल? 2 इम्पॉर्टंट फंक्शन आहे. इकडून आलेले सीमेन असतं ते आउटसाइड बॉडी अँड युरिन आउटसाइड, इथून तयार झालेलं युरिन असतं ते आउटसाइड बॉडी. 2 महत्वाची फंक्शन आहेत. सो फंक्शन रिलीज, आपण युरेट्राची फंक्शन बघितली, याची सेम आहे, रिलीज सीमेन अँड युरिन आउटसाइड बॉडी. Semen and urine outside body. So this is about external genitalia. Number 1 बघितलं तो penis. Male copulatory organ आहे, called as penis. Information नोट करा. एक्सटर्नल जेनिटेलिया मधला लास्ट पार्ट आहे तो म्हणजे स्क्रोटम. हा जो बाहेरच्या बाजूचा हा जो पाउच दाखवलेला आहे याला म्हणायचं स्क्रोटम. 2 स्क्रोटल सॅक असतात outside body. So loose pouch of pigmented skin, pouch of pigmented, dark pigmented कलरची स्किन असते, pigmented skin. outside body असतात, divided into right and left compartment, scrotal sac by tunica dorsos. So divided into 2 scrotal sacs
by partition, fibromuscular partition or septum, tunica, dartos, by septum, tunica, dartos, स्मूथ मसल फायबर असतो टुनिका डार्टोस, हे पार्टिशन असतं. म्हणजे हे जे चेंबर आहे याच्यामध्ये हे पार्टिशन असतं. या साइडचं एक चेंबर, इकडे एक टेस्टिस असते, इकडे एक टेस्टिस असते. ओके, पेनिसच्या बॅक साइडला असतं आणि त्यामुळं हे हा जो पार्ट दाखवलेला आहे याला म्हटलं जातं स्मूथ मसल फायबर्स असतात, याला म्हटलं जातं टुनिका डार्टोस. याच्यामुळं एक लेफ्ट आणि एक राईट अशा पद्धतीचे हे स्क्रोटल सॅक तयार होतात. सो इट इज इम्पॉर्टंट फॉर दी नेट. सीट टुनिका डार्टस. आता जनरली ह्या टेस्टिस जर आपण बघितला तर याच्या खाली टेस्टिसला हा सपोर्ट करणारा पार्ट असतो, याला जुबरनॅक्युलम म्हटलं जातं. या अगोदरच्या डायग्राम मध्ये पण आपण दाखवलेलं होतं, कॉल्ड ॲज जुबरनॅक्युलम. क्युलम सपोर्ट दी टेस्टिस, गाइड दी टेस्टिस. जेव्हा या टेस्टिस ॲब्डॉमिनल कॅव्हिटीला असतात त्यांना खाली घेऊन येण्याचं काम असतं, खेचण्याचं काम असतं, हे जुबरनॅक्युलम करतं. सो जुबरनॅक्युलम गाइड दी टेस्टिस अँड फोर्स टू कम इनटू स्क्रोटल सॅक. जुबरनॅक्युलम help to transfer testis. इंगायनल कॅनल मधून याला टेस्टिसला खाली ट्रान्सफर केलं जातं इनटू स्क्रोटल सॅक. स्क्रोटल सॅक मध्ये असतं. काही वेळा ह्या ज्या टेस्टिस असतात ह्या पास व्हायला अडथळा तयार होतो, म्हणजे ह्या खाली पास होत नाही, इथंच थांबतात. सो टेस्टिस फेल टू ट्रान्सफर इन स्क्रोटल सॅक कॉल्ड ॲज क्रिप्टोरचिडिझम. हे आपण लास्ट लेक्चर मध्ये पण पाहिलं होतं. सो क्रिप्टोरचिडिझम, a condition in which testis fail to transfer in testis. Testis remain in abdominal, lower abdominal cavity. So testis not transfer in scrotal sac. Testis not transfer in scrotal sac. या कंडिशनला म्हटलं जातं क्रिप्टोरचिडिझम. ओके, याच्यानंतर आपण हार्निया पण बघितला होता. हे जे जनरली आहे, हे टेस्टिस, वाय टेस्टिस आर सिच्युएटेड आउटसाइड द बॉडी टू मेंटेन 2 to 3 degrees Celsius less temperature than the body. So testes are outside body, to maintain 2 to 3 degrees Celsius less temperature than body for spermatogenesis. आणि त्यामुळं हे टेस्टिसची जी सिच्युएशन असते, आउटसाइड बॉडी असते, त्याला इंगायनल कॅनल मधून, याच्या दोन्ही साइडला हा इंगायनल कॅनल असतो आणि इथून त्यांना खाली पास केला, हा इंगायनल कॅनल असतो. ओके, क्रेम्स्टर अँड डॉर्टस मसल्स हॅज स्क्रोटल हेल्प ड्रॉइंग दी. याच्यात आपण बघितलं की हे जे मसल्स आहेत, या मसल्स मध्ये जनरली दोन प्रकारचे मसल असतात, क्रेम्स्टर अँड डॉर्टस. So generally Kremster and
dartos muscles causes the contraction and relaxation. Contraction and relaxation of the scrotal sac depends on external temperature. So Kremsters and dartos are the muscles. Dartos, Kremster and dartos muscle causes contraction and relaxation of scrotum depends on external temperature. बॉडी टेम्परेचर नेसेसरी असेल तर हे दोन महत्वाचे मसल्स आहेत. क्रेमस्टर अँड डॉर्टस आर इम्पॉर्टंट फॉर नीट and CET. Okay, so this is about scrotum. आणि इथं आपले खूप डिटेल मध्ये आपण मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम हा पार्ट कंप्लीट केलेला आहे. त्याच्या एक्सटर्नल, इंटरनल, डक्ट्स, ग्लँड्स हा सगळा पार्ट कंप्लीट होतो. इथं पहिली सिस्टीम कंप्लीट होते, मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. ओके, थँक्यू.